नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमाला कोर्टात महिप्तला अचानक पाहिल्यामुळे चक्कर आल्यामुळे अश्विनने आता घरी प्रतिमाहत्याला घेऊन गेल्यानंतर प्रतिमाहत्याच्या गोळ्या पाहताच समोर सत्य येणार आहे की प्रतिमाहत्याला वेड बनवण्याच्या गोळ्या देण्यात येत आहेत। त्याचबरोबर कोर्टात चक्क प्रियाने साक्षी विरोधात बाजी पलटवल्याने अखेर विजय सत्याचा होणार आहे। मधुभाऊ निर्दोष सुटल्यानंतर पहिल्यांदाच दामिनी आयुष्यातली कोणतीतरी केस हरल्यामुळे दामिनी आणि त्याचबरोबर महिप्त पूर्णपणे कोलमडून जाणार आहेत। दामिनी तर आता शर्मेने मान खाली घालणार आहे, तर हरलेला बाप महिप्त म्हणजेच ज्याने पैशाचा मास दाखवून आपल्या गुन्हेगार मुलीला सोडवण्यासाठी प्रयत्न खूप केला, तोच महिप्त आता ढसाढसा रडताना आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे। तर आता जेव्हा प्रतिमाने महिप्तला कोर्टात पाहिल्यात सगळ्यांसमोर ती सांगते, तेव्हा आता रविराज आणि अर्जुन दोघेही शपथ घेतात की काही झालं तरीही आता त्या महिप्तला सोडायचं नाही। पाठोपाठ आता महिप्तलाही जेलमध्ये टाकण्यासाठी अर्जुन आणि रविराज कशा प्रकारे प्रयत्न करणार आहेत हे आजच्या विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सगळेजण कोर्ट केससाठी आलेले असतात, अर्जुनने अगदी उत्साहाने सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं, परंतु मध्येच प्रतिमाने महिप्तला कोर्टामध्ये पाहिल्यानंतर तिच्यासमोर सगळ्या गोष्टी येतात, त्यामुळे ती जराशी हडबडते आणि चक्कर येऊन तिथे पडते। तिला खूप मोठा धक्का बसल्यासारखे होते, म्हणून अश्विन हा आपली जबाबदारी समजून तिच्याबरोबर घरी जाण्याचे ठरवतो। त्यामुळे कोर्टामध्ये आता सगळे जायला तयार होतात। यावेळेला आता रविराज तिची काळजी घे असं तिला बजावतो आणि नंतर ते दोघजणही आता घरी येतात। कोर्टात केसला सुरुवातच होणार असते। अश्विन प्रतिमा मात्र घरी येतात। अश्विन तिला घरी आणतो आणि त्यानंतर मग घरी जेवण वगैरे बनवलेलं असतं, ते जेवण तो तिला देतो आणि त्यानंतर तिला विचारतो की मला सांग की तू गोळ्या वगैरे घेतल्यास का आजच्या? तेव्हा ती म्हणते की नाही, अरे आम्ही नाश्ता केला आणि गडबडीतच निघालो, काय ना गोळ्या वगैरे घेण्यात जरा राहून गेलं आणि ती खूप अशी लटपटत असते। मग तो म्हणतो की हे बघ, हा त्या सध्या तरी तुला गोळ्यांची गरज आहे, कारण तू डोस घेतलेलाच नाहीयेस, बरोबर? तू इथे आराम कर, मी तुला तुझा डोस देतो। मला सांग की तुझ्या गोळ्या कुठे असतात? तेव्हा ती हातानेच खुणावते की त्या टेबलमध्ये, त्या ड्रॉवरमध्ये। मग तो ड्रॉवर उघडतो आणि तो ड्रॉवर उघडल्यानंतर आता तो त्या गोळ्या बघायला लागतो आणि मग तो म्हणतो की हे बघ्या आहेत तुझ्या गोळ्या। मग या गोळ्या तो बघायला लागतो आणि त्या गोळ्याच एक पाकिट, त्याच्यामध्ये त्याला जरासा संशय यायला लागतो। तो म्हणतो की प्रतिमा, त्या ही पण गोळी तुझ्यासाठी असते? तेव्हा ती म्हणते की हो डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणेच ह्या गोळ्या रविराजने वगैरे भरून ठेवलेल्या आहेत आणि सुमन पण त्याची काळजी घेत असते। मग तो म्हणतो की ब्र ठीक आहे, मला जरा तुझी फाईल दाखवशील का, की प्रिस्क्रिप्शन पेपर वगैरे मला सगळं बघायचं आहे। तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल, त्या कपाटामध्ये आहे। म्हणून आता अश्विन एक डॉक्टर असतो आणि त्या नात्याने त्याचं कर्तव्य आहे की त्याच्याकडे तिच्याकडे कुठल्या प्रकारच्या वेगळ्या गोळ्या जर असतील ज्याने तिला काही त्रास होत असेल तर मला ते चेक करायचं, म्हणून आपली स्वतःची आत्या आणि सासू या नात्याने तो पूर्णपणे तिची काळजी घेत असतो आणि ती फाईल बघतो आणि त्या फाईल मधली लास्ट डेट जी असते म्हणजेच 15 दिवसापूर्वीची, त्या 15 दिवसापूर्वीच्या ती सगळ्या काही तो प्रिस्क्रिप्शन पेपर चेक करतो आणि त्या प्रिस्क्रिप्शन पेपरमध्ये अशा प्रकारची कोणत्याही गोळीचा उल्लेखच केलेला नसतो किंवा ती लिहिलेलीच नसते। आणि मग अश्विनला कळतं की नक्कीच या गोळीचा काहीतरी गोंधळ आहे। मी जितका ओळखतो ही गोळी ही मेमरी शार्पसाठी नाही आहे, मुळात मेबी ही मेमरी फॉल करण्यासाठी वगैरे असू शकते असं त्याला थोडं वाटतं। म्हणून तो विचार करतो की नाही, मला हे सगळं माझ्या डॉक्टरांशी किंवा प्रतिमहत्याचा जो डॉक्टर आहे त्याच्याशीच हे सगळं बोलून घेतलं पाहिजे, त्याशिवाय मात्र या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये। आता अश्विनला त्या गोळीबद्दल जरा शंका येते, म्हणून तो बाकीच्या ज्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनमध्ये असतात त्या गोळ्या तिला देतो आणि नंतर तो तिला विचारतो की प्रतिमहत्या ही गोळी? तेव्हा मग ती म्हणते की अश्विन, खरंतर बघायला गेलं तर ही गोळी मी इतकं निरखून नाही पाहिलं, मला
असं वाटत कदाचित की रविराजला एक्स्ट्रा गोळी तर सांगितली नसेल म्हणून त्यांनी ठेवली असेल त्यावेळेला मग तो म्हणतो की ब्र ठीक आहे चालेल तू या गोळ्या घे आणि आराम कर आणि अजिबात घाबरू नको. मी इथेच आहे मी इथेच बसलो आहे असं म्हणून आता तो तिच्या बाजूलाच बसतो आणि गोळ्या घेतल्यानंतर प्रतिमाला ग्लानी येते आणि मग ती तिथेच आराम करते कारण त्या तिच्या आरामासाठीच्या गोळ्या असतात. तिला सत्तचे जे काही धक्के बसतात त्यामधून तिला थोडं बरं वाटण्यासाठी आराम भेटण्यासाठी या सगळ्या गोळ्या डॉक्टरांनी दिलेल्या असतात. नंतर आता मित्रांनो कोर्टचा सीन असा होतो की अर्जुन आता फायनली घरात सगळ्यांना घेऊन आलेला असतो. त्याला आजची शेवटची हिअरिंग म्हणून जज साहेबांनी बजावलेलंच असतं की आजच्याच दिवसामध्ये आपल्याला जो हवाय तो निकाल लावून घ्यायचा आहे. त्यामुळे आता तो म्हणतो की कायनाज साहेब माझ्याकडचे सगळे पुरावे मी सादर केलेले आहेत परंतु एक गोष्ट जो म्हणजे साक्षीची बाजू आतापर्यंत घेत आली आहे ती म्हणजे तन्वी सुभेदार. तिला मी बोलवतो विटनेस बॉक्समध्ये तेव्हा विटनेस बॉक्समध्ये तन्वी येते. ती जराशी घाबरलेली असते आणि मनात विचार करते की झालं माझी वाट लागली परंतु दामिनीने एक वेगळीच खेळी इथे खेळलेली असते. तिने आता सांगून ठेवलेलं असतं साक्षीला की काही झालं तरीही तू एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुझ्यावर जर गळ यापाशी काही आलं तर ते झटकून लगेच प्रियावर टाकून द्यायचं. त्याचप्रमाणे साक्षी त्याच प्रयत्नात असते आणि काही झालं तरीही महिप्तच्या मताप्रमाणे ती भुईला भारच असते. म्हणूनच मग साक्षी विचार करते आणि ती सारखी दामिनी आणि महिप्तकडे बघत असते. ती प्रिया विटनेस बॉक्समध्ये आल्याबरोबर लगेच आता साक्षी ही दोघांकडे बघायला लागते आणि मग तिच्यावर सगळं ढकल असं दोघांच खुनावण असतं. म्हणून आता प्रिया म्हणते की हो मी बोलते मी जे काही चाललं ते सांगते. त्याच वेळेला साक्षी आता पटकन बोलते की नाही त्या दिवशी कुणाच्या दिवशी मी रमात गेले होते हे मी कबूल करते. तेव्हा आता अर्जुन जरासा खुश होतो पण साक्षीचं म्हणणं वेगळंच असतं. साक्षी म्हणते की मी त्या वेळेला पैसे घेण्यासाठी म्हणून तिथे गेले होते. या साक्षीने माझे पैसे घेतले होते ॲडमिशनसाठी म्हणूनच ते पैसे घेण्यासाठी मी तिथे गेले परंतु या प्रियाने मला पैसेच दिले नाहीत आणि म्हणून माझा सगळा असा गोंधळ झाला होता आणि म्हणून माझा तिकडचं लोकेशन दाखवत असतील त्यामुळे तुम्ही प्लीज मला दुसऱ्या गुन्ह्यातून मुक्त करा कारण मी कोणाचाही खून वगैरे केलेला नाहीये. तेव्हा आता प्रियावरती ती सगळं शिकत असते की कदाचित हे सगळं तिने रंगवून सांगितलं असेल. मी तर तिथे नव्हतीच कदाचित हा खून मधुभाऊने नसेल केला तर मग या तन्वीनेच केला असेल असं म्हटल्यावर तन्वीला धक्काच बसतो की काय ही माझ्याबद्दल बोलते तरी काय म्हणजे आतापर्यंत गेले 2.5 वर्ष मी हिची बाजू घेत होते हिला सावरून घेत होते परंतु आज चक्क ती माझ्याबद्दल असा विचार करतीय माझ्याबद्दल उलटी स्टेटमेंट देतीय. आता तिला समजून येतं की ही पैसेवाल्याची मुलगी आहे. काही झालं तरीही मैत्रिणीचाही वापर करण्याचं कमी करणार नाही. मलाही ती अडकवू शकते याच्यामध्ये आणि माझी पूर्ण वाट लावू शकते. आतापर्यंत मला तो महिप्त धमकी देत होता की तुझं सत्य मी सगळ्या घरासमोर सुभेदारा आणि किल्लेदारांसमोर उघड करेन म्हणून मी गप्प होते परंतु आता नाही. आता जर माझ्यापर्यंत पाणी माझ्या नाकापर्यंत पोहोचेल तर मी पण पोहायला शिकणारच. म्हणून ती आता पटकन विचार करते की नाही काही झालं तरी मला पण यातून निसटलं पाहिजे. पटकन बोलते की नाही जज साहेब हे खोट आहे साफ खोट आहे. त्या दिवशी ही मुलगी आश्रमामध्ये आली होती आणि ती आश्रमामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घ्यायला नाही. अहो ही पैसेवाल याची मुलगी आहे बिल्डरची मुलगी आहे ना महिप्त शिकरेची. याच्याकडे काय पैशांची कमी असणार आहे. अहो हे पुरावे मॅनेज करण्यासाठी कसे पैसे वाटतात हे तुम्ही तर पुराव्यांमध्ये बघितलेच. जे काही या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने सिद्ध केले परंतु तिने माझ्याकडे पैसे मागायला आली नव्हती तर खरं हे आहे की हिनेच गोळी झाडली होती विलासवर. आता हे पटकन ती बोलून जाते यांनी तोंडाला हात लावते त्यावेळेला मग आता साक्षी तिथेच हडबडते की झाली माझी वाट लागली दोघींचीही. आता तिथे अगदी जुगलबंदी सुरू होते. नाही तू मारलं अशील साक्षी म्हणते तू
मारलस प्रिया म्हणते तू मारलस. दोघीजणी एकमेकींबरोबर आता बोलत असतात. त्यानंतर मग आता कोर्ट म्हणजे जज साहेब म्हणतात की साक्षी शिखरे यांनी हा गुन्हा केलेला आहे. हा स्वतः आतापर्यंतच्या त्यांच्या स्टेटमेंटवर ठाम असलेल्या तन्वी सुभेदार यांनी सांगितले. त्यामुळे साक्षी शिखरे यांना कठोरात कठोर म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा होणार आहे असं म्हटल्याबरोबर इथे आता प्रियालाही नंबर लागणारच असतो. प्रियाही त्या संदर्भात चुकीच वागलेली असते म्हणून जज साहेब तिच्याबद्दलही चांगलाच निकाल काढणार असतात. फायनली साक्षीला शिक्षा झाली त्यामुळे अर्जुन केस जिंकलेला असतो. आता साहिली खूप खुश होते. ती अर्जुनकडे बघून अगदी त्याची दृष्टच काढल्यासारखी हात त्याच्यावरून फिरवते. अगदी लांबूनच महिप्त हा बघत राहिलेला असतो. दामिनी पण मान खाली घालून असते कारण पहिल्यांदाच ती कोणतीतरी केस हरलेली असते. त्यानंतर मग आता मधुभाऊ विटनेस बॉक्समधून खाली येतात. त्यांची निर्दोष मुक्तता फायनली झालेली असते म्हणून आता सायली ही धावत धावत मधुभाऊंपाशी जाते आणि त्यांना घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते की मधुभाऊ फायनली अखेर तो दिवस आला. देवाने आपलं ऐकलं. सत्याचा नेहमी विजय होतो हे आज मला दिसलं. देवाने कधीही असत्याची साथ दिली नाही. आज सत्य जिंकला आहे असं म्हणून कोर्टाचा शेवटी विजयाचा निकाल विजयाचा कौल अर्जुन सायलीच्या आणि मधुभाऊंच्या बाजूने लागतो म्हणून महिप्तला काही ते बघवत नसतं. त्याच्याही डोळ्यात आपल्या साक्षीला बघून पाणी येत असतं. साक्षी तिकडून अण्णा अण्णा मला वाचवा. मला नाही जायचं प्लीज अण्णा मला वाचवा. मला नका. मला जेलमध्ये नाही जायचं. त्यापेक्षा मला मारूनच टाका ना. असे तिचे असे हाल होताना महिप्तला बघवत नसतं म्हणून तो अगदी खूप चिडचिडत असतो. अगदी दात थोट खाऊन तो अर्जुन आणि साहिलीकडे मधुभाऊकडे बघत असतो आणि त्याच वेळेला तो आता तिथून गुपचूप दामिनीकडे रागाने बघून तिथून बाहेर निघून जातो. ती काही त्याला बोलायला जाणार तेवढ्यातच तो निघतो आणि मग तो निघून गेल्यानंतर दामिनीला फायनली समजलेलं असतं की ती या केसला हरणार होती कारण सत्याचा विजय हा अर्जुनने घडवून आणलेला असतो. फायनली दामिनी अर्जुन बरोबर हडचेक करणार आणि त्याला बोलणार की अर्जुन सुभेदार फायनली तुम्ही हे सिद्ध केलत की तुम्ही रविराज किल्लेदारचे शिष्य आहात आणि ज्याप्रमाणे ते सत्याची लढाई जिंकतात आणि लढवतातही त्याचप्रमाणे तूही तेच केलंस आणि तू आज जिंकलास. त्यामुळे हार्टस्ट काँग्रॅच्युलेशन्स टू यू आणि आयुष यातली सगळ्यात पहिली केस हरवणारा तू व्यक्ती आहेस. त्यामुळे तुला तर मी आयुष्यभर लक्षात ठेवेनच असं दामिनी त्याला अगदी हास्यास्पदच बोलते आणि तिथून निघून जाते. खरं तर तिला ही हारही पचणारी नसते परंतु जे एक त्यांच्या पेशात स्पिरिट असतं त्यामुळे ती समोरच्या वकिलाच अभिनंदन करते आणि तिथून गुपचूप बाहेर पडते. त्यावेळेला आता अर्जुन खूप खुश होतो आणि सायली त्याच्याकडेही आनंदाने बघत असते. फायनली घरातले सगळेजण खूप खुश असतात. अर्जुन म्हणतो की चला आपण बाहेर निघूया. हे सगळं सेलिब्रेशन आपण आपल्या घरी जाऊन करूया. त्यावेळेला रविराज तिथे जरा टेन्शनमध्ये दिसतो. मग अर्जुन आणि सायलीला त्याच दुःख कळतं. अर्जुन सायली म्हणतात की आपण आपल्या घरी न जाता आपण सुरुवातीला आता प्रतिमा हत्याकडे जाऊया. तिथे जाऊन त्यांची हालत काय आहे ती बघितली पाहिजे म्हणून आता सगळेजण आता प्रतिमाच्या घरी जातात कारण सगळ्यांना खूप टेन्शन असतं आणि प्रतिमाने ही आनंदाची बातमी ऐकली तर तिला बरं वाटेल असं सगळ्यांना आता वाटत असतं म्हणून सगळेजण प्रतिमाकडे जातात. प्रतिमाची नुकती झोप झालेली असते आणि अश्विन तिथेच बसलेला असतो. सगळेजण घरी येतात आणि आनंदाची बातमी देतात की अर्जुनने केस जिंकली. मधुभाऊ निर्दोष सुटलेत. साक्षीही तिला जेल झाली आहे. हे ऐकल्यानंतर अश्विनला एक प्रकारे धक्का बसतो कारण आतापर्यंत जे काही प्रिया साक्ष देत होती ती साक्ष खोटी ठरली असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो आणि तो आता प्रियाच्या बाबतीत अगदी राग मनातल्या मनातच व्यक्त करत असतो. त्यावेळेला अर्जुन आणि साहिली हे त्याच्याकडे बघता प्रतिमाकडे जातात आणि सगळं बरं वाटतं का असं विचारतात. अश्विनने अगदी हुशारीने ती जी मेमरी लॉस गोळी दिल्यामुळे तिला आता थोडं बरं आणि पॉझिटिव्ह
वाटत असतं तेव्हा मग अर्जुन म्हणतो आणि साहिली विचारते की नेमकं काय झालं कोर्टामध्ये की तुम्हाला अशी अचानक चक्कर झाली. त्या अगोदर तर तुम्ही अगदी व्यवस्थित होते, परंतु झालं तरी काय त्यावेळेला. आता लगेच ती सांगते की हो, मला एक प्रश्न पडलाय की तिथे तो माणूस आला होता ना, तो माणूस, त्याला पाहिल्यानंतर मला हा त्रास व्हायला लागला. आणि तेव्हा मग अर्जुन साहिली विचारतात तो माणूस म्हणजे बाहेर कोर्टाच्या कोणता माणूस. ती म्हणते की तो होता त्याच्याबरोबर त्याची मुलगी होती, साक्षी बरोबर होता तो, पण याची ती मैत्रीण. तेव्हा मग अर्जुन विचारतो की म्हणजे महिप्त शिकरेबद्दल. तेव्हा ती म्हणते की हो, तोच तो. अगदी अशी उंच सारखा होता आणि जरा हेवी होता, त्याचप्रमाणे त्याने कुठी चढवलेला होता. अगदी आपला कसा पारंपरिक पोशाख तसा असतो होता त्याचा. मग त्याबरोबर त्याला लक्षात येत बरोबर म्हणजे हा महिप शिकरीस. त्यामुळे काय झालं, त्याचं काय होतं. तेव्हा ती म्हणते की मला ना सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या. त्या माणसाने मला खूप त्रास दिला होता जेव्हा आमचा अपघात झाला होता गाडीचा. त्यावेळेला मी कशीतरी दरीत कोसळले होते आणि मी वाचले होते, परंतु त्या माणसाने माझा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला होता, मला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती पण होती. ती कोण मला माहीत नाही, परंतु महिप्त चिकरे त्याला मी बरोबर आता ओळखते, कारण मला ते सगळं आता आठवतं. त्यामुळे मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. मी काय करू, मला खरंच काही कळतही. त्यावेळेला असं म्हटल्याबरोबर इथे आता साक्षीच्या बाबतीत तर ती अडकलीच असते. महिपतही अडकण्याचे चान्सेस वाढतात. अर्जुन आणि रविराज खूप चिडतात. अर्जुन आणि रविराज ठरवतात की नाही, जर या महिपनेच हे सगळं घडून आणलं असेल, माझ्या प्रतिमाला त्रास दिला असेल, तर मात्र मी सोडणार नाही. आतापर्यंत त्या व्यक्तीच नाव प्रतिमा घेण्याची वाट मी बघत होतो, परंतु आता नाही, अस रविराज सगळ्यांसमोर बोलतो. त्याच वेळेला अश्विन तिथे येतो. अश्विन म्हणतो की एक मिनिट, मला ना काका एक महत्वाचा बोलायचं आहे. मला सांग की हे जे प्रिस्क्रिप्शन पेपर आहे त्याप्रमाणे या सगळ्या ज्या गोळ्या आहेत त्या तू देतोस बरोबर, मग ही गोळी कसली आहे. तेव्हा मग अश्विनला तो सांगतो की अरे, ही गोळी माझंही म्हणजे इतकं लक्ष नव्हतं, खरंतर मी जपूनच तिला गोळ्या देत असतो, परंतु ही गोळी कसली मलाही काही कळत नाहीये. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, कसं आहे ना काका, ही गोळी ही म्हणजे बरोबर नाहीये, ही हार्मफुल आहे आणि ती याच केसमध्ये दिली जात नाही. अरे, या गोळ्या खरं तर देणं हे कायद्याने गुन्हा नाही. हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो. मग तो म्हणतो की बापरे, याचा अर्थ ही गोळी ह्या डॉक्टरने दिली तरी कशी असेल, ही गोळी कसली. तेव्हा मग तिथे खुलासा होतो की ही गोळी आहे मेमरी लॉसची. तिला मध्येच अटॅक येऊ शकतो, मध्येच तिच्या डोक्यातून या गोष्टी जाऊ शकतात किंवा ती अचानक ब्रेन हॅमरेज होऊ शकतं. हे ऐकल्यावर आता तो धक्काच बसतो आणि रविराज अश्विन ठरवतात आता आपण सुरुवातीला डॉक्टरांकडे जाऊया, आपण दोघंच जाऊन येऊया, इथे प्रतिमाला आराम करू दे. बाकी घरातले सगळेजण आता घरी जातात आणि सायली तिथे तिच्याबरोबर थांबलेली असते. प्रियाचा चेहरा तर आता पडलेलाच असतो. ती घाबरते की बापरे, इथे माझी वाट लागली कोर्टात आणि आता पुन्हा इथे माझी वाट लागेल का, असा प्रश्न तिला पडलेला असतो. रविराज आणि अर्जुन त्याचप्रमाणे अश्विन तिघेजणही त्या डॉक्टरकडे जातात. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर रविराज हा त्याची कॉलरच धरतो आणि म्हणतो की हे काय केलं तू, माझ्या बायकोला वेडा बनवायचंय तुला. मी तुझी ट्रीटमेंट करतोय कशासाठी आणि तू काय करतोस माझ्या बायकोला, हे सगळं का करतोय सांग, कसली दुश्मनी आहे. तेव्हा मग तो घाबरतो आणि म्हणतो की एक मिनिट मिस्टर रविराज किल्लेदार, प्रतिमाला मी व्यवस्थितच गोळ्या देतोय, म्हणजे आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट करताय, तुम्हाला अनुभव तर आलाच आहे, मग तुम्ही अचानक आज कसं काय हे सगळं बोलून दाखवताय. त्यावेळेला मग तो म्हणतो की नाही, खरं तर मला असं वाटतं की तुमचे काहीतरी गैरसमज झालंय, प्लीज काय झालं ते सांगा. तेव्हा मग अश्विन त्या गोळ्या दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, मी पण एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर या नात्याने आपण अगदी मृत्यूच्या दारात असलेल्या
पेशंटलाही वाचवण्याची शपथ घेतलेली असते, तेव्हा मग आपण हे सगळ्या प्रतिज्ञेमध्ये असं कसं वागू शकतो? एखाद्याचा जीव जाईल असं कसं हलगर्जीपणा करू शकतो सांगा मला? तेव्हा मग डॉक्टर ते प्रिस्क्रिप्शन बघतात आणि म्हणतात की ह्या गोळ्या बघा आणि ही गोळी बघा, मी या गोळ्यांमध्ये ही गोळी मेन्शन्स नाही केलेली आहे, मग ही गोळी आली कशी त्यांच्या डब्यात मला खरंच माहिती नाहीये, तुम्ही तुमच्या घरी चेक करा, तुमचे अशी गोळी ही येणं हे चुकीचंच आहे ना? खरंतर कोणत्यातरी एका व्यक्तीने ही गोळी त्यांच्या डब्यात ठेवली आहे, याचा अर्थ असाच होतोय की तुमच्या घरातच कोणतीतरी व्यक्ती आहे हे सगळं करते. ही गोळी मी लिहून देऊ शकत नाही, अहो ही गोळी बॅन आहे कायद्याने, गुन्हा गोळी कोणालाही देण, त्याशिवाय ही गोळी ब्रेन हेमरेज घडवून आणू शकते, एखादी व्यक्ती कायमची कोमात जाऊ शकते. तुम्हाला समजतंय का? अहो असा आरोप माझ्यावर तुम्ही लावूच कसा शकता? असं डॉक्टर पटकन रविराज आणि अश्विनवर ओरडतात. अर्जुन तिथेच विचार करत उभा असतो की हे नक्की सगळं काय प्रकरण आहे, घरी हे सगळं कोण करत असेल असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागलेला असतो आणि म्हणून तो टेन्शनमध्ये असतो. तर मित्रांनो, या सगळ्यामध्येच आता अर्जुन आणि रविराज हे दोघेजणही ठरवतात की काही झालं तरीही त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे की या सगळ्याच्या मागे प्रतिमाच्या जीवावर कोण उठला आहे. महिपने हे सगळं केले, त्याला तर जेलमध्ये पाठवायचंच आहे, परंतु आपल्याला कोर्टच्या सीनमध्ये आणखी एक डिशन करायचा आहे, ते म्हणजे की अर्जुनने जी काही शिक्षा ही साक्षीला सुनवायला लावली, त्याचबरोबर अर्जुनने असं कोर्टात नमूद केलेला आहे अगदी स्पेशली की साहेब, माझी ही कळकळीची विनंती आहे तुमच्याकडे की आतापर्यंत जे काही घडलं ते खोट सांगत आल्यात, ते म्हणजे तन्वी सुभेदार, आणि त्यांनीही या गोष्टीमध्ये अगदी व्यवस्थितपणे सफाईने खोट बोलत आलेले आहेत आणि गेले 2.5 वर्ष कोणतीही गिल्ट मनामध्ये न ठेवता त्या सततच खोट बोलत आलेले आहेत. त्यामुळे आपण असा विचार करायचा आहे की साक्षी बरोबरच तन्वीलाही कडक शिक्षा झाली पाहिजे, तर या त्याचप्रमाणे साक्षी या दोघांनाही अगदी कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा करण्यात यावी, कारण या दोघीही या प्रकरणाला तेवढ्याच गोष्टींसाठी जबाबदार आहेत आणि यांना झालेली ही कठोर अशी शिक्षा पाहून समाजात पुढे कोणतीही व्यक्ती किंवा कोणतेही मित्र असे काही गुन्हा करण्यासाठी धजावणारच नाहीत, कोणा निरापराधाचा जीवही जाणार नाही. दॅट्स ऑल माय लॉर्ड, असं तो आता बोलून दाखवतो. त्यावेळेला आता जज साहेबांनी मधुभाऊंच्याच बाजूने निकाल दिलेला असतो आणि मधुभाऊंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सगळेजण फायनली खुश असतात. महिप्त आकांडव करत असतो की नाही, माझ्या मुलीने काही केलं नाही, तिला हा अर्जुन सुभेदार फसवतोय, अडकवतोय, असं त्याचं रडणं चालू असतं, परंतु त्याचं कोणीही आता काही ऐकून घेत नाही आणि रविराजही मान खाली घालूनच असतो, कारण त्याची मुलगी ही आता हरलेली असते, कारण तिने खोटी बोललेली असते. प्रियाला ही शिक्षा मिळणार आणि म्हणूनच कुठेतरी त्याच्या वकिली पेशाला एक मोठा डाग लागलेला असतो. तर हे दुसऱ्या बाजूने अर्जुन आणि रविराजने ठरवलेलं असतं की प्रतिमाला हा जो काही महिपने त्रास दिलाय त्याचाही आपण बदला घ्यायचा. त्याप्रमाणेच आता महिप चारी बाजूने अडकलाय, एक तर त्याची मुलगी अडकली, प्रिया पण अडकली गेली आणि महिप पण आता अडकणार आहे. आता नेमकं पुढे काय घडणार आहे? मधुभाऊ या केसमधून सुटल्यानंतर आता अर्जुन साहिलीच पुढंच आयुष्य म्हणजेच त्यांच्या बाळाच होणार आगमन हे पाहायला मिळेल का? आणि मग अर्जुन सायलीची लव्ह स्टोरी ही कशी रंगेल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.